पाणी पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना मांडणं कठीणच. त्यामुळे मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा विकास हा नद्यांच्या खोऱ्यात झाला. पिण्यासाठी, शेतीसाठी, वापरासाठी, जनावरांसाठी पाण्याची गरज ही लागतेच. मात्र वर्षानुवर्ष आमच्या कवठे महाकाळमध्ये पाणीच नाही. आमच्या मागच्या अनेक पिढ्या डोळ्यात पाणी आणून खपल्या, पण निसर्गाची वक्रदृष्टी आणि मायबाप सरकारची उदासीनता यामुळं आम्हाला पाणी अश्रूंच्या रूपातच बघायला लागत होतं. मात्र आता खासदार संजय काका पाटील यांच्यामुळे आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. काकांच्या विशेष प्रयत्नातून कवठे महाकाळच्या प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालेच पाहिजे या काकांच्या अट्टाहासातून अमृत 2 म्हणजेच बंडगरवाडी योजना ही योजना मूर्त रूपात येते. तब्बल 60.10 कोटी इतक्या भरीव निधीची तरतूद या योजनेसाठी काकांनी करून घेतली. यापूर्वी अनेक आमदार, अनेक खासदार आम्ही केवळ पाणी देणार या स्वप्नावर निवडून दिले. मात्र आमचं स्वप्न केवळ खासदार संजय काका पाटील यांच्याच प्रयत्नातून पूर्ण होणार आहे. आपल्याला तर माहीतच आहे की आपल्या कवठे महाकाळकरांना जेवढं पाणी आवश्यक आहे ते कधीच मिळत नाही. मग दिवसाआड पाणी, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर 15 दिवसांनी पाणी, अशा गोष्टी आपण आजवर पाहिल्याच आहेत. कारण आपल्याला पाणी देण्यासाठी पाण्याचे स्रोत कवठे महाकाळ नगरपंचायतीला नाहीत. पाणी नव्हतं, मग आता पाण्याच्या योजना आल्या आणि पाणी आता सुटावं चांगलं. माणसाची आपदा आहे. पहिली व्यवस्था नव्हती पाण्याची. आम्ही जात होतो बोरिंगला, इकडे जायचो वड्याला, कुणीकडचे गोळा करायचं. आता झाली 100 वर्ष इथे येऊन आम्हाला डायरेक्ट आली घरापाशी. येते की पाणी योजना चालू आहे, समाधानी. आमच्या मागच्या पिढ्यांनी दुष्काळ उरावर घेऊन नशिबाला दोष देऊन आपले आयुष्य घालवले. आता आम्ही आणि आमच्या पुढच्या पिढीनं तेच करावं का? हा महत्त्वाचा प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर मिळणारच नाही असे आम्हाला वाटत होते. मात्र आई अंबाबाईने आमचं हे गाऱ्हाणं ऐकलं. आई आमच्यावर कृपावंत झाली. खासदार संजय काकांच्या रूपानं पाणीदार नेता या भागाला दिला. श्री संजय काका पाटील यांनी नूतन नगराध्यक्षा सौ सिंधुताई गावडे मॅडम आणि इतर सर्व नगरसेवक यांच्या सोबत मिळून झटून प्रयत्न केले. खासदार संजय काका पाटील, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून ही योजना प्रत्यक्षात येणे हे कवठे महाकाळच्या नागरिकांसाठी किती गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. खासदार संजय काका पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे, जनतेशी असलेल्या आत्मीयतेमुळे आणि दूरदृष्टीमुळेच साकार होत आहे अमृत 2. अमृत 2 या योजनेअंतर्गत कवठे महाकाळ शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने संपूर्ण आराखडा तयार केलेला आहे. या योजनेअंतर्गत होणार काय तर बंडगरवाडी तलावामध्ये जे राज्य शासनाने आरक्षित केलेले 33% पाणी आहे ते तेथून जॅकवेलद्वारे उचलून कवठे महाकाळ शहरातील कारखाना येथे असणाऱ्या नियोजित फिल्टर प्लांटला आणायचे. तिथून हे पाणी फिल्टर करून त्या ठिकाणी 3 लाख लिटर क्षमता असणारी टाकी बांधून तिथून लिफ्ट करून ITI जत रोड
येथील 3 लाख लिटर क्षमता असणाऱ्या टाकीपर्यंत आणायचे. तेथे ITI टाकी जवळच 50,000 लिटरचा सब आहे. त्या सबमधून पाणी लिफ्ट करून मेघराज टेकडी येथे 2.5 लाख लिटरची टाकी बांधून तेथे सोडायचे. तिथून मग मेघराज टेकडी परिसराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा तर होईलच, पण याबरोबरच पंचायत समिती येथे असलेली 2 लाख लिटरची जुनी टाकी पाडून त्या ठिकाणी नवीन 5 लाख लिटरची टाकी बांधून शहरातील गाव भागाला देखील पाणी पुरवठा होईल. अशा प्रकारे फार बारकाईने आणि दूरदृष्टीने विचार करून या आखलेल्या योजनेमुळे कवठे महाकाळ शहरच नव्हे तर आसपासच्या सर्व वाडी वस्त्यांना देखील येत्या 1 ते 1.5 वर्षातच मुबलक आणि सर्वात महत्त्वाचं फिल्टरचं स्वच्छ पाणी मिळणार आहे. आणि हो, ज्या नागरिकांचे जुने कनेक्शन्स आहेत त्यांना विना मोबदला कनेक्शन्सही जोडून देण्यात येणार आहेत. ही योजना मंजूर झाल्याने कवठे महाकाळ वासियांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. कारण वर्षानुवर्ष आपल्या माथी पुजलेला हा एका अर्थाने पाण्याचा दुष्काळ आता पूर्णपणे संपणार आहे. समस्या आहे जवळपास 5-7 वर्ष झालं आहे. आता झाले पाण्याचं आता कोणाला कमी नाही काय. त्या दृष्टिकोनानं चांगलं काम झालेलं आहे संजय गटामुळे. पाण्याला हापसायला जायला लागायचं बोरिंगला. उन्हाळ्यामध्ये या बोरला पाणी कमी यायचं, इथनं नाही तर तिकडं जायचं, लांबून पाणी आणायला लागेल. 20-25 वर्षापासूनचा प्रश्न जो होता की काकांनी मार्गी लावलेला आहे. आपण सगळे जाणतो की विकास ही निरंतर घडणारी प्रक्रिया आहे. अत्यंत व्यावहारिक आणि अभ्यासपूर्वक विचार करून जनतेचं हित कसं साधता येईल, त्यांचं जीवन अधिक सुखकर कसं होईल, हाच विचार सदैव करणारं व्यक्तिमत्व आपल्याला खासदार संजय काका पाटील यांच्या रूपानं लाभलं आहे. केवळ पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवून गप्प बसतील ते काका कसले. या आमच्या भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय आमच्या भागाचे नंदनवन होणार नाही, आम्हाला समृद्धता येणार नाही, हे ओळखून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या स्वप्नातील शेतकऱ्यांना समृद्ध करणाऱ्या ताकारी म्हैसाळ सिंचन योजनेसाठी 2092 कोटी रुपये, ठिबक सिंचन योजनेसाठी 26,858 शेतकरी म्हणजेच 55 कोटी रुपये, तसेच बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी टेंभू योजना 1205 कोटी रुपये इतक्या भरीव निधीची तरतूद केली. खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी वंचित असलेल्या गावांसाठी शेतीच्या पाण्याबरोबरच भविष्यातील औद्योगिकरणासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. संपूर्ण घाटमाथा ओलिताखाली आणण्याचं खासदार संजय काका पाटील यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तसेच घाटमाथ्याबरोबर ढालगाव, कोकळे, रांजणी परिसरातील कायम दुष्काळी असलेल्या भागाला पाणी देण्याचं शिवधनुष्य खासदार संजय काका पाटील यांनी पेलल्यामुळं इथला संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. त्याचबरोबर कवठे महाकाळ तालुक्यातील 9 गावांचा व तासगाव तालुक्यातील 13 गावांचा कोणत्याही पाणी योजनेत समावेश नव्हता आणि या गावांसाठी खासदार संजय काका पाटील यांनी कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष असल्यापासून पाठपुरावा केला होता. त्यामुळं या गावांचा विस्तारित टेंभू योजनेत समावेश झाला असून लवकरच या योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता देखील मिळणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा शेतीलाच नव्हे
तर भविष्यातील या भागात होणाऱ्या औद्योगिकरणासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. कवठे महाकाळला दळणवळणाच्या सुविधा व्हाव्यात यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले. मिरज पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी 4117.74 कोटी व कराड विटा नागज मुचंडी या राष्ट्रीय महामार्गासाठी 1027 कोटी इतक्या मोठ्या निधीची तरतूद करून काम पूर्णत्वास नेले. जवळजवळ 30 ते 35 वर्ष झालं कवठे महाकाळचे मी रहिवासी आहे. त्याचं असं आहे साहेब, आमचा कवठे महाकाळ तालुका पहिल्यापासून दुष्काळीच आहे. त्यातून कसं व्हायचं की आम्हाला पिण्याची पाण्याची कमतरता कायम प्रत्येक वर्षी भासत आहे. कधी टँकरनं पाणी, कधी हापशानं पाणी. आमचं कसं आहे की आम्ही सकाळी उठून आमच्या पोटापाण्याच्या धंद्याला रिक्षावर आम्ही जातो. रिक्षावर गेला घरच्या महिलांची आणि मुलाबाळांची अवस्था अशी होती की जाऊन हापशावर पाणी आणणे. हापशावर जाऊन त्या तिथं नंबराला उभं राहायचं. नंबराचा उभा राहून तिथं 4 कळशा भरायला भांडाभांडी महिलांची, आमच्या वार्डातली म्हणा किंवा इतर वार्डातली, म्हणजे कवठे महाकाळ शहरातली अवस्थाच ही आहे. 25-30 वर्ष आम्हाला कोणी पाण्याबद्दल असं म्हणजे कासावीस होऊन की आम्ही तुम्हाला पाणी देतो आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला पाणी देतो असं कोणी आश्वासन द्या. आजपर्यंत नुसती आश्वासनच दिली, पण पाणी काय आम्हाला मिळालेलं नाही. आणि माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून बंडगरवाडी तलावातून शहराला पाणी पुरवठा होणार आहे असं कळलं ना. आमच्या ते कधी पाईपलाईन टाकून घेतलेली आहे. आता सध्या आमच्या 6 नंबर वार्डात म्हणा किंवा 5 नंबरमध्ये म्हणा पूर्ण शहरात ही पाईपलाईनचं काम ठिकठिकाणी चालू आहे. तर आम्हाला आमचे ज्येष्ठ सहकारी ईश्वर वनखडे यांच्याकडून कळाले की आम्हाला कायमस्वरूपी भरपूर पाणी मिळणार आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की माननीय काकांनी एवढं आमच्यासाठी केलं ते त्यांचा उपकार आम्ही आयुष्यभर असं न फेटू शकणार आहेत. कारण पाणी हे माणसाची मूलभूत गरज ही फक्त पूर्ण पाणी आहे. पाण्याविना कुठलीच गोष्ट होत नाही. घरातलं धुणं असू द्या, भांडे असू द्या, आंघोळ असू द्या, इतर कुठल्याही गोष्टी पाण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. बंधू भगिनींनो, आता तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपल्याला आनंदानं बहरलेलं, गुण्या गोविंदानं नांदणारं कवठे महाकाळ पाहायला मिळेल. खासदार संजय काका पाटील यांच्या अथक प्रयत्नातून आता कवठे महाकाळ वासियांच्या दृष्टीआड असलेलं पाणी त्यांच्या दृष्टी समोर येणार आहे. आता आपल्या डोळ्यात नाही तर घराघरात पाणी येणार आहे.